Subscribe and hit the bell icon to never miss an update from E-Times TV. वेलकम टू टाइम्स ऑफ इंडिया. कशी आहेस तू आणि कशी आहेस म्हणजे आता सध्या तू काय करतेस आणि रिहर्सल करताय तुम्ही आम्हाला कळलंय ते कसं चाललंय आणि कसा हा प्रवास तुझा कसा होता, जर्नी ओव्हरऑल तुझी कशी होती? जर्नी खूप छान होती, खूप डिफिकल्ट होती, खूप सोपी होती. कशी कशी वर्णन करून खूप गोष्टींमध्ये आणि खूप शब्दांमध्ये वर्णन करावंसं वाटतं. कारण खरंच प्रवास 90 दिवसांचा सोप्पा नव्हता. प्रत्येक दिवशी आव्हानं होती. प्रत्येक दिवशी काहीतरी घडायचं. रडायचो, तुटायचो, पडायचो, परत उठायचो. तर असं खूप काही घडलं या 90 दिवसांमध्ये. त्यामुळे खूप चॅलेंजिंग होतं सगळं आणि बाहेर आल्यानंतर असं वाटतं, बापरे! एवढं सगळं केलं मी. म्हणजे अशा पद्धतीचं खूप काही झालं. म्हणजे अगदी 3 महिने म्हणजे असं वाटतं की 6-7 महिने वगैरे राहून आली की काय? असं सगळं. सो आता रिहर्सल करताय तुम्ही, तर कोण कोण भेटलंय तुला रिहर्सल मध्ये आणि काय तुमच्या गोष्टी वगैरे झाल्यात की नाही? ऍक्च्युली माझी एक तर तब्येत बरी नव्हती. त्यामुळे आम्ही ट्रायोमध्येच मी डान्स करते. आम्ही 3 जण डान्स करतोय. मी आहे, अक्षय आहे, निधा आहे. मी आदिशला भेटले, गायत्रीला भेटले. तर ही मंडळी सगळी तिकडे आलेली आणि भारी वाटलं खूप दिवसांनी बाहेर भेटून. कारण याच्या आधी आम्ही कधी बाहेर भेटलो नव्हतो. भेटलो ते घरातच भेटलो आणि पहिल्यांदा बाहेर भेटल्यानंतर सगळ्यात आधी कडकडून मिठ्या मारल्यानंतर हसत होतो पहिली गोष्ट. एवढ्या दिवसांनी आणि मग काय कसं गायत्रीशी बोलले छान. आदिश आणि गायत्रीशी छान बोलणं झालं. आदिश बरोबर खूप गप्पा झाल्या आणि डान्स रिहर्सल झाली आणि मग आम्ही निघालो. कारण परत हे आपल्याला पण सगळ्या लोकांशी मला पण बोलायचं होतं, तुलाही आणि त्यामुळे पटकनच मी आले. असं झालं. पण ओव्हरऑल छान वाटतंय आणि थोडंसं वेगळं वाटतंय की बाहेरचं जग आणि काय काय केलं रे आपण, असं केलं तसं केलं. तर हे पण किस्से रंगतायत. असं नाहीये की काय खाल्लंस, काय पिलंस असलं नॉर्मल नाहीये. कसं करत होतास तू? मी कसं करत होते? तू असं केलंस. मग बाहेर लोक असं म्हणतायत तुला किंवा तुला पण असं म्हणतायत. असं म्हणजे चेष्टेचं खूप आदिश आणि माझं खूप झालं. तर बरं, असं सगळं. मी स्ट्रेट टू द पॉइंट येते. तू आता नुकतीच झालेली प्रेस कॉन्फरन्स पाहिलीस का? जी आम्ही सगळे पत्रकार घरात गेलो होतो आणि त्यानंतर विशाल जे तुझ्याबाबत काय म्हणाला, म्हणजे त्याला विचारण्यात आलं होतं की तुझ्या मते डबल ढोलकी कोण आहे, तर त्याने तुझं नाव घेतलं. तर त्याविषयी तुला काही बोलायचं आहे का? त्याविषयी मला फक्त हसायचं आहे. कारण मला हा प्रश्न विचारायचा आहे की तू ओव्हरऑल शो बघितलास पूर्ण, हो, म्हणजे आमचं बोलणं तू ऐकलंस, पण आमच्या माघारी अजून दुसरं कोणीतरी काहीतरी बोलत असेल तर तेही तू ऐकलंस, जे आम्ही ऐकलं नव्हतं. ओके. बरोबर बरोबर. तर मग माझा प्रश्न असा वैष्णवीला आहे की तुला असं वाटते का की मी डबल ढोलकी आहे? म्हणजे माझ्याशी बोलतेस म्हणून सांगू नकोस. तुला वाटत असेल तर तू म्हण, मी पण हसेन. नाही नाही नाही, असं नाही नव्हतं. म्हणून आम्ही सगळेच सरप्राईज झालो, म्हणजे तिकडे सगळे बसलेच आम्ही सरप्राईज झालो जेव्हा त्याने तुझं नाव घेतलं. कारण साहजिक असं उत्कर्षचं नाव आम्हाला सगळ्यांना माहितीच होतं, कारण महेश सर पण म्हणाले होते आणि त्याने तुझं नाव घेणं म्हणजे खूपच सरप्राइझिंग होतं आमच्यासाठी. तुला तेव्हा काय वाटलं होतं, अरे हा आता आपलं नाव घेतोय? मग कदाचित त्याला माझी जास्त आठवण येते, मला असं वाटतंय आता. ज्यावेळेस काही काष्टी पाषाणी फक्त सोनाली दिसते की काय याला मला कळत नाहीये. आणि जर दिसत असेल तर चांगली गोष्ट आहे. मी त्याची मैत्रीण आहे, तसं ऑफकोर्स त्यानं हे करायला पाहिजे. पण डबल ढोलकी सारखं मी तरी काही नाही वागले आणि जरी तो बोलला असेल तर मला हसायलाच येते. मला राग नाही येते का कोणास ठाऊक. कारण त्यांनी रिझन पण काहीतरी दिलं असं मला प्रेसकडूनच कळलं की तो असं म्हणाला. म्हणून मी परत संपल्यानंतर मी परफेक्ट बघितलं की नेमकं काय म्हणाला तो. तर आय थिंक त्यानं काहीतरी रिझन दिलं की जयमध्ये काही टाइम इन्व्हेस्ट केला हा, तू तर त्या केला असता म्हणाली तर होतीस बरं असं तो झालं म्हणाला की असतं. हो हो. हां. मग मला असं म्हणायचंय, जर मला कोणाबद्दल बोलायचं असेल, तर मी त्याच्या माघारी बोलेन. बरोबर मी समोर नाही बोलणार. आणि एक मैत्रीण म्हणून मला असं वाटतं, तो या ठिकाणी थोडासा कमी पडला असं मला वाटतं, की त्याच्या लक्षात नाही आलं, की मी अशी आहे, म्हणजे खट्याळ आहे, मी खूप बडबडी आहे किंवा मी बोलते आणि विसरून जाते किंवा राग आला तर पटकन बोलते, पण माझ्या मनात काही नसतं. हे एव्हाना या दोघं जणांना किंवा अख्ख्या महाराष्ट्राला पण कळलंय.
म्हणजे मी तुला पण चेष्टा करेन आणि मी रिकामी होईन आणि हसेन आणि तू पण हसशील. पण याचा अर्थ असा नाही की माझ्या मनात काहीतरी खूप सारं आहे आणि म्हणून मी तुला असं जाणून बुजून काहीतरी असं वाईट बोलतीये किंवा असं टॉन्टिंग करते. तर असा माझा स्वभाव नाहीये. हे विकासला माहितीये, हे मिनलला माहितीये, हे जयला पण कुठेतरी जाऊन माहितीये. इव्हन उत्कर्ष पण म्हणतो की म्हणजे तुझा हसरा स्वभाव, हसरा चेहरा किंवा काय, तू बोलून जाते, तुझं काही नसतं मनात किंवा काय. तर या गोष्टी आहेत. मग मला असं वाटतं एक चांगला मित्र म्हणून तो काहीतरी विसरतो माझा असा स्वभाव आहे तो. तर मी ती गोष्ट अशी म्हटलेली आहे की तू इंडिव्हिज्युअल खेळतोस असं जास्त मला वाटतं. तर तू असं न करता तू ग्रुपसाठी पण थोडंसं लक्ष दे किंवा चुगलीपूतचा प्रकार जो आहे ना आपल्याकडे, तर आतापर्यंत ए ग्रुपला त्यांच्यातल्या ज्या चुगल्या आलेल्या आहेत की नाही, त्यांनी तिथे चावडीवरती कधीच मांडल्या नाहीत. बरोबर. ते म्हणाले की नंतर सॉर्ट करतो. बरोबर. आता नंतर सॉर्ट करतो म्हणजे नक्कीच तिथे कॅमेरे आहेत आणि ते कॅप्चर होतं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचतच. पण विशालनी कोणाचीही जरी चुगली आली तरी सुद्धा त्यांनी चावडीवरतीच क्लिअर केली आणि खूप रफ भाषेमध्ये किंवा खूप हार्शली म्हणजे लागण्यासारखं बोलला. नंतर व्यवस्थित आम्ही व्हायचो की म्हणजे समजून की बाबा तिथं क्लिअर करणं गरजेचं होतं म्हणून मला वाटलं म्हणून मी केलं. तुझ्या मतांचा, तुझ्या गोष्टींचा रिस्पेक्ट आहे, ऑफकोर्स रिस्पेक्ट आहे, तुझी मतं असतील. पण माझं एक मैत्रीण म्हणून त्याला असं सांगणं होतं की काही असेल तर आपण सॉर्ट करूयात नक्कीच. म्हणजे माझी चुगली आली असली, कोणाची चुगली आली असली की तू मला असं का म्हणालास किंवा तुला असं का वाटलं म्हणून म्हणालास, तू माझ्यापर्यंत हे पोहोचलं किंवा मला हे नाही आवडलेलं, हे तू बोलू शकतोस. पण तू चावडीवरती नको बोलूस कारण तिथं एक ग्रुप पण आहे. ठीक आहे. त्यामुळे कदाचित आपलं बॉन्डिंग कुठेतरी किंवा त्यांनी त्या गोष्टीचा कुठेतरी फायदा नको उचलायला किंवा त्यांच्या समोर आपल्याच लोकांना अपमानित करणं हे इन्सल्टिंग वाटतं ना थोडंसं. तर या लँग्वेजसाठी मी त्याला काहीतरी ह्याच्यासाठी मी त्याला काहीतरी समजावून सांगत होते. पण तू खूप रागीट आहे ना, प्रचंड रागीट आहे. तर तो त्याचा म्हणलं की मग त्याचं तो म्हणला असं नाहीये, मला वाटतं म्हणून हे, मला असं झालं तसं झालं. तर त्याच्यावरती त्याला म्हणलं काय आहे तू ना खरोखर, मला कधी कधी असं वाटतं एवढा वेळ तुला दिला ना तिकडे ते जयच्या तिकडे त्यांच्या ग्रुपला दिला असता नाही, बरं झालं ते इन्व्हेस्ट केलं असतं. हे असं म्हणजे मी बोलले पण मी विसरले पण माझ्या लक्षात पण नाही. आणि एवढ्या दिवस त्यांना एवढं मनात ठेवलं, बापरे मी एवढ्या दिवस मनात नाही ठेवू शकत, मलाच कसं तरी होईल एवढ्या दिवस मनात ठेवायचं. आणि मग नंतर आणि याला डबल ढोलकी म्हणतात. म्हणजे डबल ढोलकी म्हणजे काय, या बाजूनी पण बोलणे त्या बाजूनी पण बोलणे. तर मी या बाजूने बोललेले नाही, मी त्या बाजूने बोललेले. मी जे बोललेले जे मला वाटलं ते मी क्लिअर केलेलं. हे डबल ढोलकी कधी झाले असते, मी तुला बोलून मी जयकडे गेले असते की चला मला तर तुमच्या ग्रुपमध्ये यायचंय किंवा मला तुमची मतं पटतायत किंवा मला असं वाटतंय की मला जयला सेव्ह करायचंय किंवा मला उत्कर्षचं म्हणणं पटतंय, मी याच्या मताशी सहमत आहे. असं जर असतं तर या डबल ढोलकीला काहीतरी तू म्हणालेला काहीतरी त्याला अर्थ निघाला असता. असं नाहीये ना. आणि जे काय बोलायचं ते मी माझ्या मित्रमैत्रिणींशीच बोलू शकते. याचा अर्थ मी डबल ढोलकी आहे किंवा असा आहे असा अर्थ करणं मला तर हसायला झालं. मी म्हणलं कदाचित त्याला हे प्रश्न कळलेला नाही बहुतेक किंवा ती गोष्ट त्याच्या गोष्ट मनात राहिलेली त्याला कुठेतरी काढायची सोनाबद्दल. तर सोना पाटीलला जरा काहीतरी बघूया त्या निमित्ताने तिची आठवण काढूया म्हणून त्यानं म्हणलं असेल असं. बरं माहिती नाही, मला माहिती नाही, मला तर हसायलाच येतं डबल ढोलकी. बरं डबल ढोलकी नंतर माझी परत माफी मागतोय की त्या गोष्टींसाठी. मला तर एक कॉम्बिनेशन कधी कधी कळतच नाही की काय नेमकं त्याला माझ्याबरोबर खूप रागवायचं आहे की अजून काही अजून काही त्याच्या मनात काही प्रश्न आहेत ते मला विचारायचे आणि त्याचं उत्तरच कळलेलं नाही किंवा त्याला बोलूनच दाखवलं नाही. कारण मी बोलते आणि रिकामी होते. त्याचा झोल काय होत माहितीये, त्याच्या डोक्यात काहीतरी चालू असतं, त्याला कोणी काहीतरी म्हटलेलं किंवा आम्हीच काहीतरी म्हटलेलं त्याच्या मनात असतं, तो ते एक्सप्रेस करत नाही. आणि त्याच्या एक्सप्रेस न करण्यामुळं त्याचा लोचा होतो आणि तो मग कुठं ना कुठंतरी त्याचं ते सगळं निघतं. तर मला म्हणायचंय एखादी गोष्ट मनात असली तर आता नाही, उद्या नाही, परवा, एका आठवड्यानंतर तरी तू क्लिअर कर. तो विषय निघाल्यानंतर तू मनात साचवून ठेवतोस मला तुला असं खूप जळजळायला लागल्यानंतर बाहेर असं काढतोस तर नको काढूस तसं. मग ते चुकीच्या टायमिंगला बाहेर पडतं आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी बदलतायत किंवा डिस्ट्रॉय होत आहेत. तर बेसिकली आपल्याला जे वाटतं ते आपण व्यक्त व्हावं. मला वाटलं म्हणून मी बोलले, त्याच्यामुळे तुला जर राग आला असेल तर ओके, पण मला या वेळेला हे असं वाटतंय, क्लिअर करूयात, परत काही नको त्याच्यामध्ये. नाहीतर मग वैष्णवीने मला प्रश्न विचारला, थांबा आता तिला नेक्स्ट टाइम तिला इंटरव्ह्यू देणार नाही दिला तर मग मी सांगेन एवढे दिवस कशाला कॅरी करा. म्हणजे आपल्या आयुष्यात इतक्या गोष्टी घडत असतात, तुम्ही किती कॅरी करणार ना गोष्टी. तिथल्या तिथं क्लिअर करा आणि पुढे चला. म्हणजे आयुष्य एवढं भारी भारी दंग करायचंय, एवढं लक्षात कधी ठेवायचं आणि मग बोलायचं कधी. आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे माझा तर लोचा होईल, मी इतकं कुणाचं लक्षात ठेवू शकत नाही.
बरं. तुमचे म्हणजे सुरुवातीला तुमची एवढी चांगली फ्रेंडशिप होती आणि नंतर मग खटके उडायला लागले आणि मग एंडला तू त्याला मला असं वाटतं आठवतंय की तू सगळ्यांना मिठी मारलीस, पण त्याला मात्र हँडशेक केलायस, तू त्याला मिठी मारली नाहीस आणि ह्याची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली की विशाल निकमला सोनाली व्यवस्थितरित्या बाहेर टाटा बाय बाय नीट बोलून गेली नाही, बाकी सगळ्यांना तिने मिठी मारली. याचं कारण काय? होय काय असं झालं काय? मला लिटरली मला पहिली गोष्ट, एक मिनिट, मला वाटतं तो डोअरच्या तिथे होता. हो हो, तू फक्त हात मिळवलास आणि असं काहीतरी केलंस आणि असं केलंस फक्त. हा, ते आमची साईन आहे, ते हो. असं काहीतरी करायचे. बेसिकली मला वाटलं नव्हतं की मी एविक्टेड, म्हणजे मी एक्झिट होईल, माझी एविक्शन होईल माझं, पहिली गोष्ट. आणि अचानक झालं, त्याच्यात मला काय सुचेच ना की मी काय करू, मी हसू की मी रडू की मी किंचाळू. मला एवढंच म्हणायचं होतं की नको, हे जरा 2-3 मिनिटं पाठी जावेत आणि दुसऱ्या कोणाचं तरी नाव निघू दे, हे माझं नाव नाहीये. एकतर मला माझ्यावरती विश्वास बसला नव्हता, मी गांगारून गेलेले. त्यामध्ये मी खूप स्वतःला सावरलं, मी दीर्घ श्वास घेतला, मी म्हटलं चला 1 आठवडा अजून आहे, 1 आठवड्यानंतर परत सगळेच आपण बाहेर असणार आहोत, एकाच प्लॅटफॉर्मला भेटणार आहोत. सो मला घराला पहिल्यांदा भेटायचंय. जे लाईव्हला तुम्ही बघितलं असेल नसेल, मी घरात अख्खं घरभर फिरले. त्याच्यामध्ये मला वाटतं मी मोनालाच लास्टला मिठी मारली असेल. हो. अदरवाईज मला इतकं आणि विकासला भेटले. हो. आणि तो बाहेर कशाला गेलेला, पण मी सगळ्या आतमध्ये होती त्यामुळे तो माहिती. ह्याच्यातच दरवाजातच. हो, माहिती नाही, दरवाजामध्ये मग हो. मी करायला लागले तर माझ्या मागणं सगळ्या जग दुनिया फिरायला लागली. हा कुठं बाहेर एकटाच होता काय माहिती, मला नाही माहिती, कारण तुम्ही प्रश्न विचारते तेव्हा माझ्या लक्षात आले. मग मी त्याला सेक हँड केलं. तो आतमध्ये असता तर मी पण हक केली असती, माझा काही प्रॉब्लेम नाही. आणि किंवा मी नेक्स्ट टाइम येईल त्यावेळेला मी त्याला हक करेन, ठीक आहे. बरं. आणि असं नाहीये. तर मी सेकंड केलं, पटपट आले आणि मग बाहेर गेल्यानंतर मी पाठी काढताना मला काही बोलायचं होतं, जे मी बोलले नव्हते, तर मी बोलले की इथून जाण्यासाठी मी का जातीये, कारण हा शो आहे, हा गेम आहे आणि एक विनर मिळण्यासाठी कोणाला तरी बाहेर जाणं गरजेचं आहे. मला माहिती नाही मी खेळात कमी पडले, माझे प्रेक्षक मला पाठिंबा देण्यासाठी कमी पडले, मला माहिती नाही, कारण मी घरात होते. तुमचा सपोर्ट हे मला बाहेर आल्यानंतर इतक्या लेवलचा कळतोय. तर कुठं काहीतरी कमी पडलं, पण कमी पडलं, म्हणून मला आता हे माझी पाठी काढावी लागते, नाही तर मला हे मान्य नाहीये. या मताने मी ती पाठी काढली. सो मी त्या झोन मध्ये नव्हती की कुणाला मिठी मारली, मोन्याच्या खूप वाईट साऱ्या वाटलं. पप्प्या घेतल्या. हो, तर विकास ह्या वाईट सगळं तर वाटलं, ते तू गेलीस इमोशन तर जास्त. तसे होते. हा, तो जर बाहेर आला असता तर तसं हे केलं असतं. सो मला असं वाटतं मीडियाने मला एवढा छान साथ दिली किंवा काय, तर असं काही अर्थ नाही काढायची गरज आहे, असं काही नाहीये त्यात. आणि जर असलं तर मी तुम्हाला स्वतःहून सांगेल, मी तुम्हाला काही थांबणार आहे माझ्या मनामध्ये तसलं काही, मी सांगेन असं नाही असं आहे. तू बाहेर आल्यावर बघितलंस का तुमचे हॅशटॅग पण खूप पॉप्युलर आहे, सो विश आणि विशाली, असे खूप हॅशटॅग खूप पॉप्युलर आहेत तुमचे सोशल मीडियावर. ते पाहिलेस का तू? फॅन्स एवढे आणि फॅन पेजेस पण खूप पाहिले, 1 मिनिट पाहिले आणि मला जरा विशेषच वाटायला लागलं. काय सांगा? का? कारण की विशाल बरोबर जसा टाइम स्पेंड केलाय, तसा मी सगळ्यात जास्त मिनल शहा आणि विकास पाटील यांच्या बरोबर सुद्धा टाइम स्पेंड केलाय. बरोबर. मी जय बरोबर सुद्धा टाइम स्पेंड केलाय. जय बरोबर कमी, पण जेवढा केलाय तेवढा चांगला केलाय. म्हणजे आमची भांडणं खूप लेवलची भांडणं झालीत, पण काही दिवसानंतर, कारण मी खरंच मेच्युअर, आणि तो जय माझ्यापेक्षा लहान आहे, सो मला तो लहान भावासारखाच वाटतो, एकदम किड्स, म्हणजे त्याचं ते लहान लहान मुलांच्या सारखं वागणं किंवा काय, म्हणजे माझ्या खोड्या काढणं किंवा काय करणं. सो हे असतं. अदरवाईज टास्क मध्ये मी त्याला सुट्टी दिली नव्हती, मी त्याच्या अगेन्स्टच असायचे. त्याच्या चुकीच्या गोष्टी तर चुकीच्याच गोष्टी. पण मला असं वाटतं विकास बरोबर मी खूप टाइम स्पेंड केलाय, मिनल बरोबर खूप टाइम स्पेंड केलाय. तर ते पण दाखवायला पाहिजे किंवा ते पण अप्रिशिएट करायला पाहिजे, कारण विशाल एकटाच नव्हता. तर मला वाटतं विशाल बरोबर कमी, आणि तसं प्रकार तो चावडीचं झाल्यानंतर तर मला वाटतं की मी त्याच्याशी खूप कमीच बोललीये. कारण तसं एकतर तो कुठेतरी असायचा, मी कुठेतरी असायचे, आणि आम्ही जेवणाच्या वेळेला एकत्र असायचो किंवा सकाळचा डान्स करताना पण एकत्र असायचो. नाही तर मला सकाळचं चहाचा वगैरे ड्युटी असल्यानंतर मी किचन मध्येच डान्स करायचे, मी बाथरूम मध्येच डान्स करायचे, कधीतरी मी बाहेर वगैरे यायचे. तर असा प्रकार आहे. त्यामुळे मी बघितलं ते सोविश वगैरे काय काय केलेलं, कॅप्चर छान मुवमेंट्स छान कॅप्चर केल्यात, पण तशा विकास बरोबरच्या पण केलं असतं तर मला खूप आवडलं असतं. मोना बरोबरच्या केलं असतं तरी सुद्धा मला खूप आवडलं असतं. तुझे टॉप 5 कोण आहेत? तुला काय वाटतं की आता तर आपल्याला कळलेलंच आहे, म्हणजे टॉप 6 आहेत सध्या, पण तुझ्या मते टॉप 3 किंवा टॉप 5 तुझे कोणते? पहिली गोष्ट, मी टॉप 5 मध्ये स्वतःला बघत होते.
आणि आत्ताचं टॉप 5 म्हणालीस तर हो ऑफकोर्स माझी 3 माणसं, म्हणजे 3 माझी नाही म्हणणार, माझ्या महाराष्ट्राची 3 माणसं, आपली 3 माणसं, बी ग्रुप, बी टीम मधली ती 3 जण. आणि जय आणि मी स्वतःला बघत होते, तर आता तिथे उत्कर्ष आहे. तर म्हणजे 5वा उत्कर्ष मी आता बघते. आणि टॉप 3 मध्ये म्हणालीस तर परत अगेन म्हणजे आता ज्या पद्धतीने मी जयला पण कुठेतरी टॉप 3 मध्ये कालपर्यंत हे करत होते, इन्क्लूड करत होते, पण आता नाही. कारण ज्या पद्धतीनं सगळं चाललंय तिथं मला असं कुठेतरी वाटतंय की टॉप 3 मध्ये माझी बी टीमच, आपली बी टीम असेल. बरोबर. शक्कर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याने मला खूप रिक्वेस्ट केली की तुला नमक. नमक, शक्कर आणि अजून पण तुझे बरेच काही शब्द होते. ते खूप पॉप्युलर हा. होते आणि ते असे लक्षात राहायचे की तू बोलायचीस तेव्हा अरे हा शब्द वेगळा आहे. तर मी त्यांच्यासाठी तुला हिंदी मधून थोडंसं तू बोल आणि मी तुला हिंदी मधून थोडा प्रश्न विचारते की ओके. कि तुझा अजून कि आपका अभी तक का जर्नी कैसा था और आपके जो वर्ड्स पॉपुलर थे जबकि, शक्कर, नमक, उसके बारे में आप क्या कहना चाहती हैं? ऐसे तो जानबूझ के मैंने कुछ मतलब मैं कुछ बोली नहीं हूँ, लेकिन जैसे मैं हिंदी की प्राध्यापिका हूँ. अच्छा, मैंने आप 3 हिंदी साल. आप हाँ. आप हिंदी सिखाती थी? हाँ, मैं हिंदी सिखाती हूँ, लेकिन मेरी हिंदी इतनी अच्छी नहीं है, ऐसा मुझे लगता है, क्योंकि मैं अच्छे से पढ़ा सकती हूँ, बोल कितना सकती हूँ मुझे पता नहीं, लेकिन ठीक है। फिलहाल के लिए मैं आपको बताती हूँ कि जैसे मैं कोल्हापुर से हूँ, तो कोल्हापुर में पूरा मेरा कॉलेज जो है वहीं पर हुआ, और उसी कॉलेज पे मैं एज अ प्रोफेसर 3 साल मैंने काम किया वहाँ पे। 11th-12th के लिए मैं टीचिंग करती थी। तो वहाँ से मेरी जर्नी शुरू हुई, नाटक वगैरह में मैं काम करती थी। बाद में मुझे पहली सीरियल मैंने की जो जुळता जुळता जुळते की स्टार सोनी मराठी की थी। यस, यस. उसके बाद मुझे घाटगे एंड सून में मैंने कैमियो किया, प्रियंका वर्दे करके, कलर्स मराठी की। उसके बाद मैंने वैजू की टाइटल रोल स्टार प्रवाह का, और बाद में देव मानुस जी मराठी के लिए, और उसके बाद मुझे ये हमारा बिग बॉस का शो है वो मिला। तो ऐसे मेरी जर्नी थी। उसके पहले मैं 10 मीटर एयर पिस्टल ऑल इंडिया के लिए मैं खेली हूँ, 10 मीटर एयर पिस्टल, हम्म, और टग ऑफ वॉर जैसे रस्सी खींच, जो रोप रहता है ना उसमें, तो हम्म. उसके लिए मैंने स्टेट का गोल्ड मेडल लिया है। तो मैं खेल में भी वाव. थी और पढ़ाई में भी थी, एज अ प्रोफेसर मैंने काम किया, और बाद में मैं यहाँ पे मतलब सीरियल में आई हूँ। तो ये जो शब्द रहते हैं, बहुत सारे शब्द, जैसे कि मैं हिंदी हिंदी बोलते समय में ज्यादा से ज्यादा उर्दू उर्दू अल्फाज जो होते हैं ना, यस, यस, यस. जैसे ख्वाहिश, जैसे बहुत सारे ऐसे शब्द है, वैसे मैं ढूंढने की कोशिश करती हूँ, हम्म. और ये तो सब फ्लो में निकल जाता है. जबकि मला असं म्हणायचं होतं, जबकि मला तसं म्हणायचं होतं. और घर में भी बहुत सारे ऐसे शब्द रहते हैं, जैसे मैं मतलब शक्कर, इतनी शक्कर, ये नहीं चाहिए, वो नहीं, मतलब वो फ्लो में हो जाता है. लेकिन मराठी में हिंदी आना वो अलग सा, मतलब जैसे गुदगुल्या करतो की नाही आपण, तसं वाटतं ते. बरं, बरं. ऐसा मुझे लगता है, जैसे कि जिस तरह से लोग रिएक्ट करते हैं, उस हिसाब से मुझे लगता है कि हाँ, मतलब उनको अच्छा लगता है थोड़ा सा अलग, जैसे शब्दलेस, अभी मैं शब्दलेस हुई हूँ, हाँ, मुझे हाँ. समझ में नहीं आ रहा है कि मैं अभी क्या लई बोलूं. लई लव यू. आई लव यू. तो ऐसा होता है कि हिंदी हिंदी के एक मतलब एक हिंदी का एक ठहराव होता है, जैसे कि अच्छे से हिंदी बोलना। तो हम ज्यादा से ज्यादा मराठी लोग जो है वो हिंदी में बात करते समय मराठी का ही वो जो अच्छा. फ्रीक्वेंसी रहती येस, है ना, येस, येस. उसी घुसड़ के वो हिंदी बोल देते हैं. येस, येस, येस. तो मतलब ऐसा हो जाता है, लेकिन हाँ, इस तरह से मेरी जर्नी थी, और बाद में मुझे बिग बॉस मिला। बिग बॉस में मतलब इतने उतार चढ़ाव, जैसे क्या कहते हैं उसको, इतने मूड स्विंग्स होते थे, जैसे कि अभी मैं नाराज हूँ तो दोपहर में इतनी हंस रही हूँ, रात को मैं रो रही हूँ, ज्यादा से ज्यादा रोना ही आता था, क्योंकि उस अंदर का माहौल ही इतना अलग था, जैसे कि कुछ भी नहीं, मतलब समय का पता नहीं है, आप क्या खा रहे हो पी रहे हो, जैसे ऊपर से मतलब इतना छोटी सी कोहनी जैसे मतलब रहता था ऊपर का एक विंडो जैसा, तो उतना ही ओपन था, तो उसमें से हमें समझ में आता था कि हाँ, अभी दिन है, अच्छा अभी रात हो गई, चलो सो जाते. तो इस तरह से सब पता नहीं रहता था कि क्या कर रहे हैं. सब जैसे अभी टास्क खेलना है तो चलो टास्क खेलते हैं, अभी टास्क खत्म हो गया, चलो खाना खाते हैं. तो बाहर सुबह के 3 बजे बजे रहते थे, और हम अंदर खाना खाते रहते थे. ऐसे 11 बजे आप सुबह सुबह उठते हो, 11 बजे मतलब सब काम वाम शुरू हो गया होता था, और अंदर हम सो रहे रहते थे, मतलब उस टाइम पे.
तो इस तरह से पूरा अलग माहौल, पूरा अलग. सोनाली, हु इज युअर फेवरेट कंटेस्टंट? जेवढे अजूनपर्यंत अ, होते त्यापैकी तुझा आवडता कोण आहे, फेवरेट तुझं सगळ्यात? फेवरेट कंटेस्टंट इज हो ऑफकोर्स मीनल शाह. क्योंकि आता मराठीत बोलू की हिंदीतच बोल ना, बोलू? बोल ना मराठी. बिनल शहाच म्हणेन मी, कारण माझी मैत्रीण आहे म्हणून नाही, तर ती एक माणूस म्हणून खूप चांगली आहे. आणि तिने ज्या पद्धतीने ती खेळ खेळते, मला तिच्यामध्ये सेम माझी आणि तिची एक सेम गोष्ट वाटते जी खूप कनेक्ट करते. ती म्हणजे लोकांशी आम्ही खूप पटकन अटॅच होतो. कंटाळा नाही येत की ह्याच्याशी का बोलू, कसं बोलू. म्हणजे अगदी खूप भांडलो असलो तरी सुद्धा माझ्याकडून पॅचअप करण्यासाठी मी रेडी असते, असा माझा स्वभाव आहे. तिचाही सेम स्वभाव. आणि जिगरा म्हणजे मुलांना भिडायचंय म्हणून कुठेतरी घाबरायचं किंवा काय असं नाहीये. हा हे इसको ना, अच्छा ठीक आहे, अभि इसको, मतलब अशा पद्धतीनं की घ्यायचं नाही, करायचं ना करायचं, हरू किंवा जिंकू नंतर. आणि मोस्ट ऑफ आम्ही हारलेलोच आहे त्याच्यामध्ये, येस येस. जिंकलेलो नाहीच आहे टार्गेट. पण हो. म्हणून पण खेळायचं थांबवलं नव्हतं, खेळायचंच, तेवढ्याच ताकदीनं खेळायचं. सो याच्यातून खूप काही मिळतं आणि खूप काही मिळालं, ते म्हणजे प्रेक्षकांचं इतकं प्रेम. आणि ऑनेस्टली स्पीकिंग, लोकांना एवढं की काही गोष्टी शब्दात खरंच मांडल्या नाहीत, व्यक्त झालो नाही, तरी सुद्धा लोकांना लक्षात येतंय की आम्हाला काय म्हणायचं होतं, मी काय फील करतेय, मी काय फील करत होते. हे अफलातून आहे. इतका सेन्सेबल ऑडियन्स आहे आपला. एवढ्या छोट्या छोट्या बरोबर. गोष्टींच्याकडे त्यांचं लक्ष जातं. काय म्हणायचंय, दीर्घ श्वास घेतला ना तरी सुद्धा किती टेन्शन आलंय हे समजतं. म्हणजे इतकं बारीक लक्ष आणि एवढं प्रेम करणारी लोक असल्यावरती काय पाहिजे, म्हणजे कशाला ट्रॉफी, असं वाटतं. काय म्हणजे ही किती मोठी ट्रॉफी आहे माझ्यासाठी की तुम्ही लोक इतकी मला अप्रिशिएट करते, मला एवढं डोक्यावरती घेतलंय. म्हणजे बरोबर. असं सगळा मोहच निघून गेल्यासारखं वाटतं. म्हणजे हा मोह न संपणार आणि संपूच नाही असं वाटणार आहे. माझा शेवटचा प्रश्न आहे की तुझ्या आयुष्यात एवढा 360 डिग्री टर्न आलाय बिग बॉस केल्यानंतर, की वेडे झालेत लोक तुझ्यासाठी आता. आणि आता पुढे काय करायचं ठरवलंयस? तू मालिका करणार आहेस, फिल्म्स करणार आहेस, काय करणार आहेस? मुळात काम करायला मला नक्कीच आवडेल. मग ते कुठलेही असू दे, नाटक, मालिका किंवा आपले फिल्म्स असेल, वेब सिरीज असेल, काहीही करायला आवडेल आणि वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला दाखवायला आवडेल. कारण सोनाली म्हणून, सोनाली आम्हाला माहिती आहे अशी आहे. पण ती त्या कॅरेक्टरमध्ये तिने असं केलंय, हे तुम्हाला तशी चर्चा द्यायला, करायला, भाग पाडायला मला आवडेल. सध्या खूप सारे फोन कॉल चालू आहेत, पण अजून तरी काही फिक्स नाही झालेलं. जसं काही करते तसं मी नक्कीच तुम्हाला सगळ्यांना सांगेल की माझं हे चालू आहे. आणि मला तुमचे आशीर्वाद, ब्लेसिंग आणि हा सपोर्ट मला फक्त बिग बॉस पुरता, की बिग बॉस मध्ये होती नाही, बिग बॉस मध्ये ती होती तीच आता आहे, तुमच्यासाठी कधीच बदलणार नाहीये. तुमचं प्रेम पण बदलायला नको अशी माझी इच्छा आहे. थँक्यू सो मच सोनाली, की टाइम्स ऑफ इंडियासाठी तू वेळ दिलास आणि इतका छान इंटरव्ह्यू आणि इतकं मोकळेपणाने बोललीस. थँक्यू सो मच. अरे थँक्यू. थँक्यू. लव्ह यू. बाय. बाय बाय.